राज्यभरात आज महाराष्ट्र दिनाचा उत्साह. मुख्यमंत्री फडणवीसांसह उद्धव ठाकरेंकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन. राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. महाराष्ट्र जगातील 30वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. महाराष्ट्र देशाचा पॉवर हाऊस आणि ग्रोथ इंजिन. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे. मात्र भाषेच्या नावावर हिंसा मान्य नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. मराठी बोलणार नाही असं म्हणायची हिंमतच रिक्षावाल्यांमध्ये येते कशी? मराठी न येणाऱ्या रिक्षावाल्यांचे परवाने रद्द का केले नाहीत? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. मुंबई पुणे मिसिंग लिंक आजपासून खुला होणार. मुंबई आणि पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार. त्यामुळे एक्सप्रेस वेवरील टोलमध्ये कोणतीही वाढ नाही. खंडाळा घाटातल्या ट्रॅफिकपासून प्रवाशांची सुटका. कोलकात्याच्या स्ट्रॉंगरूम बाहेर तृणमूलच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंगरूममधील बॅलेट बॉक्स उघडल्याचा टीएमसीचा आरोप. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. एक्झिट पोल भाजपच्या इशाऱ्यावरती दाखवले गेले. टीएमसी 226 जागांचा आकडा पार करेल. पश्चिम बंगालमध्ये माटी माणूसचं सरकार बनवणार. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून विश्वास व्यक्त. देशभरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ. कमर्शियल गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला. दरवाढीनंतर दिल्ली, मुंबई आणि देशातील अनेक शहरांमध्ये सिलेंडरची किंमत 3000 रुपयांवर. पुणे शहराच्या काही भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत होणार. खडकवासला ते वारजे मुख्य जलवाहिनीमध्ये गळती. वारजे जलशुद्धीकरण केंद्र 2चं पंपिंग बंद असणार. महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधत राज्यात आजपासून जनगणना मोहीम. 1 ते 15 मे दरम्यान ऑनलाईन माहिती भरण्याची संधी. 2 टप्प्यात जनगणना मोहीम राबवली जाणार.